दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी आज आम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली। त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी माझ्या MIDCच्या भागामध्ये ज्या ओपन स्पेस आहेत ज्याच्यामध्ये ट्री प्लांटेशन करायचं आहे तर ते कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता हे सांगण्यासाठी एक टीम बोलवलेली होती आणि त्याचं डिस्कशन आम्ही त्या ठिकाणी केलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की मी असेल, विजयदादा असतील, आम्ही अखिल भारतीय नाट्य परिषदेवर काम करतो। मी त्या नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि या संस्थेचे प्रमुख विश्वस्त हे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। तर त्या संदर्भामध्ये काही चर्चा करायची होती, ती देखील चर्चा आम्ही शरद पवार साहेबांबरोबर केली। नाट्य परिषदेच्या विश्वस्तांच्या बैठकीसाठी 13 तारखेला त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे। ती बैठक नाट्य परिषदेची विश्वस्तांची होईल आणि याच दोन महत्त्वाच्या गोष्टीसाठी आज आम्ही शरद पवार साहेबांना भेटलो। दुसरी महत्त्वाची गोष्ट की माननीय अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर तशी भेट आमची साहेबांची झाली नव्हती, त्याच्यामुळं त्यांच्या प्रकृतीची देखील विचारपूस आम्ही केली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे जरी अध्यक्ष असले तरी देखील महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल त्यांनी भरीव काम केलेलं असल्यामुळं त्यांचं मार्गदर्शन मिळणं हे आमच्यासाठी आनंददायी बाब आहे। सर, परंतु बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक होताना पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार दिवंगत त्यांचं निधन झालेलं होतं, त्याच्यानंतर ही पोटनिवडणूक होते, परंतु काँग्रेस मात्र या पोटनिवडणुकीसाठी ठाम आहे, ते उमेदवार देणार आहे। कशा पद्धतीने बघतं, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आवाहन केलेलं आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिवसेना म्हणून भूमिका आहे। आता काँग्रेस कशा पद्धतीनं पुढं जातं, कशा पद्धतीनं मागे येतं याच्यावर सुतोवाच संजय राऊतांनी केलेले आहेत, त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही। परंतु अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं, काँग्रेसचं देखील नेतृत्व केलेलं होतं। राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्राबाईंनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे। आम्ही देखील सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा आपला जो राजकीय संस्कार आहे तो पुढे घेऊन गेला, या निवडणुकीमध्ये एक महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीचं राजकीय संस्कार असलेलं राज्य आहे अशा पद्धतीचा संदेश पूर्ण देशामध्ये जाईल। उदय सामंत सर, तुमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना अशोक खरात प्रकरणात टार्गेट केलं जातं आहे, कारण की अंजली दमानिया यांच्याकडे थेट CDR पोहोचला आणि त्यांनी CDRमध्ये एकनाथ शिंदे यांनी किती वेळा अशोक खरात यांना फोन केला हे देखील संपूर्ण